आपल्यासोबत जलसंधारण मंत्री संजय राठोड जे आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घ्या आज वॉकेथॉन आहे त्या संदर्भात. सर काय सांगाल, आज वॉकेथॉन आहे त्या संदर्भात काय सांगाल? माती जपा, पाणी वाचवा आणि सुरक्षित भविष्य घडवा हा नारा देऊन आम्ही वॉकेथॉन स्पर्धा आणि रील स्पर्धा आयोजित केली होती आणि मंत्रालयातल्या एका कॅबिनमध्ये बसून वेगवेगळे कार्यक्रम जेव्हा आम्ही आखत असतो तेव्हा आम्हाला असं वाटलं की ही पाणी आणि मातीसाठी जनचळवळ उभी झाली पाहिजे आणि त्या दृष्टीनं आम्ही हे 2 कार्यक्रम सप्ताहाच्या निमित्तानं आयोजित केले. आज मला आनंद आहे की पूर्ण महाराष्ट्रातल्या 35 जिल्ह्यामध्ये जवळपास 3 लाखापेक्षा जास्त लोक या अभियानामध्ये कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत. आमचा युवा वर्ग ज्याला पाण्याचं आणि मातीचं महत्त्व या ठिकाणी खऱ्या अर्थानं समजायला लागलेलं आहे आणि याचा फायदा नक्कीच येणाऱ्या भावी पिढीला हे जर समजलं तर पूर्ण विकसित भारत, विकसित महाराष्ट्रासाठी होणार आहे आणि आता दोन्ही बाबी अतिशय या महत्त्वाच्या आहे. सर किती मोठा कार्यक्रम आहे, संपूर्ण राज्यभर हा राबवला जातो, त्या संदर्भात काय सांगाल? 35 जिल्ह्यामध्ये जवळपास लाखो लोक नोंदणी झालेली आहे आणि आज मी माहिती घेतलेली आहे तर अनेक ठिकाणी 5,000, 7,000, 10,000 त्याच्यापेक्षाही जास्त लोक जिल्ह्याच्या मुख्यालयी पाण्यासाठी आणि मातीसाठी चालण्यासाठी या ठिकाणी घराच्या बाहेर पडलेले आहेत. तर एक महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे सध्या शिवसेनेची सुनावणी सुरू आहे, त्या संदर्भात तुम्ही काय सांगाल, कोणाबाजून निर्णय लागेल काय सांगाल? सत्यमेव जयते आम्ही जसं म्हणतो, सत्य परेशान हो सकता है पण पराजित हो नहीं सकता. तसं जे काही सत्य आहे, जो काही उठाव आम्ही माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वात केला होता तो त्यावेळेस वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेबांच्या विचाराने तो केला होता आणि आम्हाला असं वाटतं की जे काही झालं त्यावेळेस ते बरोबर होतं आणि त्यामुळे माननीय न्यायालय हे या ठिकाणी या सर्व गोष्टी तपासून या ठिकाणी निर्णय देणार. धन्यवाद सर TV 9शी बोलल्याबद्दल. हे होते संजय राठोड. त्यांचं असं म्हणणं आहे, आपण जेव्हा त्यांना त्या आता जी सुनावणी सुरू आहे त्या संदर्भात विचारलं तेव्हा ते म्हणाले सत्यमेव जयते. व्हिडिओ आसिफ सह मी वैभव खाग, TV 9 मराठी, वरळी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV 9 मराठी, एकमेव.